यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। तुषार दोषी त्यांच्या नावाप्रमाणेच दोषी आहेत का? ते इथं आज का आले नाहीत? डिपार्टमेंट जर आरोपींना वाचवत असेल तर तपासावर विश्वास कसा ठेवणार? फलटणमध्ये आंदोलनाला बसलेल्या अंधारेंचे पोलिसांना सवाल। आशिष शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक। शेलारांनी केलेल्या आरोपांचा उद्धव ठाकरेंकडून घणाघाती समाचार। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं शेलारांनी मान्य केल्याबद्दल त्यांचं कौतुक। त्यांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं, उद्धव ठाकरेंचा शेलारांवर जोरदार निशाणा। राज ठाकरेंनी बोट जिहाद करू नये, मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका। भाजपचे आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर घणाघाती आरोप। राज ठाकरेंनंतर आता भाजपच्या आशिष शेलारांचंही लाव रे तो व्हिडिओ। राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीमध्ये हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। विरोधकांकडून फेक नरेटिव्हची बांधणी सुरू, मात्र जनता फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवते। आशिष शेलारांचा विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांवर हल्लाबोल। पुण्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचं आंदोलन। भर रस्त्यात पोस्टर लावत चाकणकरांवर ठोंबरेंची जहरी टीका। सुप्रिया सुळेंनी फलटणच्या पीडित डॉक्टराच्या कुटुंबियांची बीडमध्ये घेतली भेट। हे प्रकरण संसदेत मांडा आणि सरकार असंवेदनशील असल्याचा सुळेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। फलटणमधील पीडित महिला डॉक्टर प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर आक्रमक। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू। ग्रामस्थ संतप्त झाल्यानंतर वनविभाग नरभक्षक बिबट्याला करणार ठार, मात्र त्याला शोधणार कसं, असा ग्रामस्थांचा सवाल। आणि तेलंगणामध्ये हैदराबाद विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात। मिर्झागुडा गावाजवळ टिप्परची एसटी बसला जोरदार धडक। अपघातामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं। शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर, तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सर्वांना माहीत असं म्हणत बावनकुळेंनी सुनावलं। मतदार यादीत घोळ असल्याचं शेलारांनी मान्य केल्याबद्दल त्यांचं कौतुक। त्यांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं, उद्धव ठाकरेंचा शेलारांवर जोरदार टोला। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये, मतं मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ नका। भाजपच्या आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर घणाघाती आरोप। राज ठाकरेंनंतर आता भाजपच्या आशिष शेलारांचाही लाव रे तो व्हिडिओ। राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। फलटण पोलीस स्टेशन समोर सुषमा अंधारेंचा तब्बल 3 तास ठिय्या। डीवायएसपींना निवेदन देत उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी। सुप्रिया सुळेंनी फलटणच्या पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमध्ये घेतली भेट। हे प्रकरण संसदेत मांडा, तर सरकार असंवेदनशील असल्याचा सुळेंचा आरोप। पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचं आंदोलन। भर रस्त्यात पोस्टर लावत चाकणकरांवरती ठोंबरेंची जहरी टीका। ॲडव्होकेट असीम सरोदेंना महाराष्ट्र बार कौन्सिलचा मोठा झटका। सरोदेंच्या वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबतचं विधान फोवलं। पुण्यातल्या शिरूरमध्ये 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू। संतप्त ग्रामस्थांचा पुणे नाशिक मार्गावरती मंचरला रास्ता रोको। वनविभाग नरभक्षक बिबट्याला करणार ठार।
आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मोहोळांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर मोहोळ भेटीसाठी दाखल. नमस्कार, मी श्वेता. मी बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. ही बातमी आहे शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. गेल्या 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये इथे मृत्यू होण्याची या भागातली ही तिसरी घटना आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय जाळलं. पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृत मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नसल्याची भूमिका पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि त्यांनी रस्त्यावरती ठिय्या मांडला. पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय. या बंद करण्याची मागणी नागरिक करतायत. शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय आणि नुकताच एका 13 वर्षांचा देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत या मृत मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नाही अशी भूमिका पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि तीनही तालुक्यातल्या ग्रामस्थांनी आज मंतर या ठिकाणी पुणे नाशिक महामार्ग अडवलाय. गेले 3 तासापासून पुणे नाशिक महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय. या आंदोलनामध्ये खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल आणि शिरूर तालुका असेल या सर्व तालुक्यातील नागरिक सहभागी झालेत. बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याचबरोबर राज्याचे वनमंत्री आणि राज्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट द्यावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलक गेल्या 3 तासांपासून या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती बसलेत. वाहनांच्या लांब रांगा लागल्यात. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत. काय सांगाल? खरं तर बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय आणि आता इथे पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन चाललंय. हा काय पहिला मृत्यू नाहीये, हा आहे तिसरा मृत्यू आणि 22 दिवसामध्ये 3 मृत्यू, 7 दिवसाला 1. म्हणजे काय आम्ही काय बिबट्यांना माणसांची खुराक लावली आहे काय? इथले प्रथम नागरिक आमदार त्यांना आम्ही सांगितलं जनजागृती मोहीम काढा, त्यासाठी लवकर काहीतरी उपाययोजना करा. ते सांगतात मी साधा आमदार आहे, माझ्या हातात काय नाही. मग राजीनामा द्या ना. तुम्ही जर साधे आमदार आहेत तर घरी झोपा. तुमच्याकडनं होत नसेल, तुम्हाला इलेक्शनला आले का तुम्हाला कारखान्याचे 8-8 कोटी रुपये 8 दिवस वाटता येतात. मग कारखान्याच्याच साठी ऊस लावलाय, त्या ऊसामध्येच बिबट्या पोहोचतोय. मग त्याच भागनिधीमधून तुम्ही उपाययोजना करा ना. तुम्ही काय पाठीमागे सरताय? खरं तर आंदोलन सुरू आहे. आंदोलनात प्रमुख काय मागण्या आहेत? अजून किती आंदोलन चालेल? आंदोलनाची प्रमुख मागणी एकच आहे की इथले पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी आलंच पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला ठोस असा पुरावा, इथला ठोस असं उपाययोजना केली पाहिजे. त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. 1 दिवस लागू किंवा 4 दिवस लागू, आमचा ठाम निर्धार आहे. खरं तर जोपर्यंत राज्याचे वनमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आंदोलनाला भेट देत नाही आणि घटनास्थळाला भेट देत नाही आणि बिबट्या समस्यावरती ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केली आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे. तर याच संदर्भातले ताजे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडनं. सचिन, जो काही रास्ता रोको ग्रामस्थांकडनं करण्यात आला त्याबद्दलचे काय अपडेट? हे दृश्य आपण बघतोय. शिरूरमधल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय कारण गेल्या 15 दिवसामध्ये 3 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर नुकताच एका 13 वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाल्यानंतर त्याचं पार्थिव घेऊन हे सगळे ग्रामस्थ आहेत ते संतापलेले आहेत आणि जे रास्ता रोको करण्यासाठी बसलेत. जोपर्यंत वनमंत्री येत नाहीत, जोपर्यंत पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत त्या मुलाच्या पार्थिवाला अग्नी देणार नाही अशी भूमिका या संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्याचे हल्ले ही समस्या बनली आहे इथल्या नागरिकांसाठी. गेल्या 15 दिवसामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले आणि ते रास्ता रोको करायला बसले. आणि ग्रामस्थांचा उद्रेक झालाय आणि त्याचा रोष कुठेतरी वन विभागावरती व्यक्त होताना दिसतोय.
जो रोष जो सध्या आपल्याला दिसतोय तो स्वाभाविक आहे. परंतु वन विभाग दिवस-रात्र प्रयत्न करून बिबट ज्या ठिकाणी गावाजवळ आलेले आहेत, त्यांना जेरबंद करण्याची प्रक्रिया गेले 15 दिवसापासून अगदी युद्धपातळीवरती सुरू आहे. गेल्या 15 दिवसामध्ये आपण 9 बिबट त्या ठिकाणी रेस्क्यू केलेले आहेत आणि जो आत्ताचा जो नरभक्षक किंवा जो आत्ताचा जो बिबट आहे, की जो या सदर घटनेला कारणीभूत आहे, तर त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परमिशन मिळालेली आहे. जर तो पकडला गेला ठीक, नाही तर ठार मारण्याची सुद्धा परमिशन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडं 5 रेस्क्यू टीम्स त्या ठिकाणी आपण बोलवत आहोत. त्याच्यामध्ये 2 शार्प शूटर्स आहेत आणि 3 जे आहेत ते ट्रँक्युलायझिंग एक्सपर्ट्स आहेत. तर त्यामध्ये डॉक्टर्स आणि शार्प शूटरचा समावेश आहे. खरं तर बिबट्यांची संख्या पाहता नक्की कोणता बिबट्या नरभक्षक आहे हे कसं आयडेंटिफाय करणार, कशा पद्धतीने नक्की कोणता बिबट्या मारणार हे थोडं आव्हानच आहे का? हो, निश्चित. कारण त्याच्यामध्ये बिबट्या त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी स्थानिक पातळीवरती जे आमचे बेस कॅम्पचे लोकं असतात किंवा गावकरी असतात, तर तो बिबट ज्या एरियामध्ये असतो त्या एरियामध्ये आमच्या लोकांना थोडं माहिती असतं, की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे. त्याच्या काही त्याचं वजन, त्याच्या खाणाखुणा असतात. तर त्यावरून आपल्याला आयडिया असते, की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे. तर त्या बिबट्याचं जे वर्गीकरण असतं त्याच्यानुसार स्थानिक लोकांची मदत घेऊन आपण तो बिबट आयडेंटिफाय करू. त्याच्या पग मार्क्सवरून आयडेंटिफाय करू आणि त्याच्या साधारणतः बॉडी स्ट्रक्चरवरून आयडेंटिफाय करता येतं. खरं तर बिबट्याची समस्या कमी करण्यासाठी कुठेतरी शासन कमी पडतंय. माइंडोचं बिबट निवारा केंद्र विस्तारीकरणाचा प्रकल्प रखडलाय. जुन्नरची बिबट सफारी पण रखडली आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून पिंजऱ्यांचा विषय आहे. पिंजरे कमी आहेत, मात्र ते पिंजरे अजून उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी बिबट्याची संख्या वाढतीये का? आणि त्यामुळेच लोकांचा रोष कुठेतरी वन विभागावरती वाढतोय का? नाही, कसं आहे की अ, अ, शासन स्तरावरती योग्य ते प्रोसेस सुरू आहे. कुठेही दिरंगाई झालेली नाही आहे. त्याला कारण असं आहे की उदाहरणार्थ समजा आता माणिकडोचा प्रकल्प आहे. तर त्याच्यामध्ये बांधकाम आहे, त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये कुठेही न थांबता तत्काळ टेंडर प्रोसेस करून आपण प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे. पण बांधकामाचा जो प्रोसेस असतो, त्याला जो कालावधी असतो, तो साधारणतः 5 ते 6 महिन्याचा, 8 महिन्याचा असतो. तर तो कालावधी आता तेवढा तर लागणार आणि ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फुल फेच एक माणिकडो निवारा केंद्र आपल्याला मिळणार आहे. खरं तर आपण सांगितलं की बिबट्या जो नरभक्षक बिबट्या आहे त्याच्यासाठी शूटच्या ऑर्डर मिळाल्या, तुमच्या टीम पण दाखल झाल्यात. या टीममध्ये किती शार्प शूटर आहेत?